नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला। हा पराभव महाविकास आघाडीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय। विशेषतः शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। पराभवानंतर एकमेकांवर दोषारोप सुरू आहेत। नुकतंच ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिम्मत नाही। काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं असा दावाही भास्कर जाधव यांनी केलाय। चिपळूण इथं कार्यकर्ता बैठक झाली। या बैठकीत जाधव यांनी पक्षातील मरगळीवर थेट निशाणा साधलाय। त्यांचा या बैठकीतील एक ऑडिओ सुद्धा व्हायरल होतोय। यात त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचल्याचं दिसून येतंय। ऐकूयात भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले। पदाधिकाऱ्यांनी हे समजून जावं की आमच्यावर कोणाचं लक्ष नाहीये, आम्ही काय करतोय। मग ते तोंडावर बोलत नसतील, कारण प्रत्येकाला बरं काय वाटेल हे बोललं की चांगलं आहे, पण त्याला खरं काय तेही त्याला माहिती आहे याची जाणीव ठेवावी। आणि पदांचं म्हणजे शाखा प्रमुख वगैरे ह्या पदांचा कालावधी मला वाटतं जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील। त्यापेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली, जवळजवळ काँग्रेस झाली। वेदना होतात हे बोलताना। एखादा गावामध्ये जर कार्यक्रम शिवसेना असला तर त्या गावच्या शाखा प्रमुखाच्या अंगामध्ये संचार झालेला असायचा। आज शाखा प्रमुख कोण आहे, किती आहे, किती आहे याचा पहिल्यांदा संजयराव आढावा घ्या। आणि काय जर पदाधिकारी 10-15 वर्ष मस्तपैकी एका जागेवर तमाम बसलेले आहेत। माझ्या पदाला कोण हात लावू शकत नाही। मी कुठल्या तरी नेत्याची मर्जी सांभाळली की माझं पद शाबूत आहेत। कुठे शाखा प्रमुख? दुसरी गोष्ट जमलं तर बघा, शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा असा सल्ला त्यांनी विनायक राऊत यांना दिलाय। निवडणूक काळात पक्षाच्या शाखा प्रमुखापासून सर्वांच्या नावानं फतवे काढावे लागतात। निवडणूक काळातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यासह जाधव यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी बदल आवश्यक असल्याचा पुनरुच्चारही केलाय। पक्ष कठीण काळातून जात असताना नेत्यांनी जबाबदारीनं काम केलं पाहिजे। प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट पटतेच असं नाही अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यावर दिली आहे। पण आता पक्षातूनच आवाज उठत असल्यानं उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं राहील। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.